नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एस अकॅडमी यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2 जानेवारी 2024 रोजी म्हणजे आज झालेला जलसंपदा विभाग भरती 2024 पेपर पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करायचं आहे का तर मित्रांनो, असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला नक्की बघावयास मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, भारताची दक्षिण वृद्ध गंगा कोणत्या नदीला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर गोदावरी या नदीला भारताची दक्षिण वृद्ध गंगा असे म्हणतात। प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्रात पहिला सिंचन आयोग कधी स्थापन करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1962 या वर्षी महाराष्ट्रात पहिला सिंचन आयोग स्थापन करण्यात आला। प्रश्न क्रमांक तिसरा, भारतातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर शिवसमुद्र हा भारतातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्रातील सर्वात पहिला जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर खापोली हा महाराष्ट्रातील सर्वात पहिला जलविद्युत प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 5, अरवली पर्वत कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर वली प्रकारचा अरवली पर्वत आहे। प्रश्न क्रमांक 6, भारतामध्ये सर्वप्रथम कोणत्या शहरात मेट्रो रेल्वे सुरू करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर दिल्ली या शहरामध्ये भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो रेल्वे सुरू करण्यात आली। प्रश्न क्रमांक 7, इंग्रजी शिक्षणाला सुरुवात कधीपासून झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 7 मार्च 1835 या वर्षापासून इंग्रजी शिक्षणाला सुरुवात झाली। प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणत्या समितीने द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्था सुचवली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर अशोक मेहता समितीने द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्था सुचवली होती। प्रश्न क्रमांक 9, भविष्य रक्षित रक्षित हे ब्रीद वाक्य नुकतच कोणत्या आयोगाला देण्यात आलेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाला भविष्य रक्षित रक्षित हे ब्रीद वाक्य नुकतच देण्यात आलं आहे। प्रश्न क्रमांक 10, बालिका पंचायत कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर गुजरात या राज्यामध्ये बालिका पंचायत आयोजित करण्यात आली होती। प्रश्न क्रमांक 11, 1937 साली स्थापन वर्धा शिक्षण आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर डॉक्टर झाकीर हुसेन हे 1937 साली स्थापन वर्धा शिक्षण आयोगाचे अध्यक्ष होते। प्रश्न क्रमांक 12, सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पुणे या ठिकाणी सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन आहे। प्रश्न क्रमांक 13, संत गाडगेबाबा विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर अमरावती या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये संत गाडगेबाबा विद्यापीठ आहे। प्रश्न क्रमांक 14, विजयदुर्ग रांगणा हे महाराष्ट्रामधले किल्ले कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये विजयदुर्ग रांगणा हे महाराष्ट्रामधले किल्ले आहेत।
प्रश्न क्रमांक 15 पारस महाराष्ट्रामधील औष्णिक वीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर अकोला या जिल्ह्यामध्ये पारस महाराष्ट्रामधील औष्णिक वीज केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 16 राधानगरी हे कोल्हापूर जिल्ह्यामधील धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर भोगावती या नदीवर राधानगरी हे कोल्हापूर जिल्ह्यामधील धरण आहे. प्रश्न क्रमांक 17 बाबा आमटे यांचा हेमलकसा हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये बाबा आमटे यांचा हेमलकसा हा प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 18 महाराष्ट्रामध्ये मोसंबी संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मोसंबी संशोधन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 19 भारताच्या मध्यभागी असलेले शहर पुढीलपैकी कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर नागपूर हे शहर भारताच्या मध्यभागी असलेले शहर आहे. प्रश्न क्रमांक 20 दक्षिण भारतातील सर्वात मोठे खोरे कोणत्या नदीचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर गोदावरी या नदीचे दक्षिण भारतातील सर्वात मोठे खोरे आहे. प्रश्न क्रमांक 21 27वा राष्ट्रीय युवा महोत्सव 2024 कोठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर नाशिक या ठिकाणी 27वा राष्ट्रीय युवा महोत्सव 2024 होणार आहे. प्रश्न क्रमांक 22 भारतात पवन ऊर्जेचा विकास कधी सुरू झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1990 या वर्षी भारतात पवन ऊर्जेचा विकास सुरू झाला. प्रश्न क्रमांक 23 पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी खालीलपैकी काय वापरण्यात येते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर क्लोरीन पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी वापरण्यात येते. प्रश्न क्रमांक 24 पाण्याची खोली मोजण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर सोनार तंत्रज्ञान हे पाण्याची खोली मोजण्यासाठी वापरतात. प्रश्न क्रमांक 25 माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर रायगड या जिल्ह्यामध्ये माथेरान हे थंड हवेचे ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 26 सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती किमी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 750 किमी सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील एकूण लांबी आहे. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर गोंदिया या जिल्ह्याची महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा म्हणून ओळख आहे. प्रश्न क्रमांक 28 कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब रेल्वे बोगदा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब रेल्वे बोगदा आहे. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलसिंचन बहुउद्देशीय प्रकल्प कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर जायकवाडी हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलसिंचन बहुउद्देशीय प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 30 कृष्णा व कोयना या नद्यांचे संगमस्थान असलेले कराड हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर सातारा या जिल्ह्यामध्ये कृष्णा व कोयना या नद्यांचे संगमस्थान असलेले कराड हे ठिकाण आहे.
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.